देशाचे राजकारण आणि कोणतं वळण घेईल याचा कधीच अंदाज लावणं कठीण आहे. कारण गेल्या काही दिवसामधून एक अचानक नाव अशा राष्ट्रीय राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यांचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे विश्वासू नेते. पण आता थेट त्यांच्या देशाच्या पंतप्रधानासाठी वाटचाल होत आहे. हे नाव का घेतलं जातं? हा सोशल मीडियावरचा ट्रेंड आहे की नेमकं भाजपमध्ये बरंच काही मोठी रणनीती आखली जात आहे. आता नरेंद्र मोदी नंतर भाजपचा पुढचा चेहरा कोण असू शकतो? अमित शहा की योगी आदित्यनाथ की देवेंद्र फडणवीस? या चर्चेमागचं संपूर्ण राजकारण आणि भाजपची रणनीती वास्तवामध्ये काय सांगतं आज आपण पाहूयात. कारण मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती काही राजकीय आणि चर्चामध्ये एक विश्लेषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय नेतृत्वाखाली संदर्भामध्ये नाव घेतलं जातं. यामागं कारण काय सांगितलं जातं? पहिलं म्हणजे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये त्यांची अनेक कठीण राजकीय परिस्थिती हाताळल्या. दुसरं म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी यांचे चांगले संबंध असल्याचं मानलं जातं. तिसरं म्हणजे प्रशासकीय प्रतिमा, अभ्यासू स्वभाव आणि संघटन कौशल्य आणि त्यांची बोलण्याची भाषा आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा राहतात. मात्र एक गोष्ट एक स्पष्टपणे लक्षात येते की आजपर्यंत भाजपने किंवा एनडीएने देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधानाचा एक अधिकृत दावेदार म्हणून घोषित केलं नाही. पण त्यामुळे चर्चा प्रामुख्याने राजकीय विश्लेषण आणि सार्वजनिक चर्चेपुरतीच मर्यादित आहे. कारण नागपूरमधून राजकारणाची सुरुवात महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता पुन्हा राज्याच्या नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक चढ उतार झाले. पण प्रत्येक वेळी पुनरागमन केलं. त्यामुळे प्रतिमा संकटातून मार्ग काढणाऱ्या नेत्याची बनली. भाजपमध्ये अनेक मोठे राष्ट्रीय नेते झाले. अमित शहा झाले, योगी आदित्यनाथ, धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान. आज त्यांच्यासारख्या देवेंद्र फडणवीस यांचं नावही अभ्यासू आणि संघटक नेत्यामध्ये घेतलं जातं. महाराष्ट्र देशातील एक सर्वात महत्त्वाच्या राज्यापैकी एक राज्य मानलं जातं. इथल्या नेतृत्वाकडे राष्ट्रीय स्तरापेक्षा लक्ष असतं. कारण भारतामध्ये पंतप्रधान थेट जनतेतून निवडला जातो असं म्हणतात, पण तसं काय नसतं. लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर सत्ताधारी पक्ष किंवा आघाडी आपल्या संसदीय पक्षाचा नेता निवडते. म्हणून कोणताही नेता पंतप्रधान होण्यासाठी केवळ लोकप्रिय प्रोत्साहन नसतं. त्यासाठी पक्षाचा विश्वासू खासदाराचा पाठिंबा आणि बहुमत आवश्यक असतं. मोदीनंतर भाजपचं नेतृत्व हा असा अनेक प्रश्न विचारला जातो. परंतु सध्या नरेंद्र मोदी हे भाजपचे एनडीएचे प्रमुख राष्ट्रीय नेते असल्यामुळे भाजपने अधिकृत उत्तराधिकारी जाहीर केलेले नाही. त्यामुळे विविध नावांची चर्चा होत असून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नावही अधूनमधून घेतलं जातं. सोशल मीडियावरती ट्रेंड होणं, प्रत्यक्षात पंतप्रधानांचा दावेदार, या दोन गोष्टीमुळे आजपर्यंत फडणवीस यांनी यांच्याबाबत असं कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. म्हणून या विषयाकडे तथ्यांच्या आधारे पाहणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचं नाव राष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चेत आहे हे तर खरं आहे. त्यांना प्रशासकीय क्षमता, संघटन कौशल्य, पक्षातील स्थान यांच्या बाबतीत चर्चा असते. परंतु सध्या त्यांना पंतप्रधानाचा अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. आगामी काळामध्ये राजकारणामध्ये कोणतं वळण घेईल येणार ह्याचं काळच सांगेल. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस हे भविष्यात देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? भाजपचा पुढचा चेहरा दुसराच असेल का? तुमचं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला समजावा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटू अशा काही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.